सोबत फळ आम्हाला इथं घडवलं, लक्ष्मी मिळवून दिली, एवढे मोठे झालो. पण हे झाली घटना ही फार अत्यंत दुर्दैवी घटना गेलेली आहे. हे खरी कोल्हापूरची शान आहे. आज आपण कोल्हापुरातील प्रसिद्ध अशा संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आहे या ठिकाणी आपण आहोत. तर काल रात्री अचानकपणे या नाट्यगृहाला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये संपूर्ण नाट्यगृह आहे ते जे जळून खाक झालेलं आहे. आता आपण याच संदर्भात नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत. खरं तर काल अचानकपणे नाट्यगृहाला आग लागली आहे. काय सांगताय तुम्ही? अगदी शालेय जीवनापासून आतापर्यंत या केशवराव भोसले नाट्यगृहाने आम्हाला घडवलंय. माझ्या सगळ्या बहिणी नाटकाच्या ह्याच्यातच मोठ्या झालेल्या आहेत. मी सगळ्यात लहान बहीण. सगळं आयुष्य आमचं नाटकात गेलेलं आहे. आमचं आयुष्य घडवलंय या नाट्यगृहानं. याच्याबद्दल बोलायचं म्हणजे खरोखर इतकं दुःख होतंय. हे कधी स्वप्नात सुद्धा आमच्या नव्हतं की असं काहीतरी घडेल. ही कोल्हापूरची शान होती. नानासाहेब फटकांच्या बरोबर सुद्धा मी कामं केलेली आहेत. तेव्हा त्यांनी म्हटलेले शब्द मला अजूनही आठवतात की कोल्हापूरच्या स्टेजवर काम करून जो रसिकाला जिंकेल ना तो जग जिंकेल. हे शब्द त्यांचे होते. आणि खरोखर सांगते, कोल्हापूरच्या सारखा रसिक आणि कोल्हापूर सारखं स्टेज कधीही कुठेही मिळणार नाही, कुठंच नाही. तुम्हाला काय वाटतं? मी श्रीमित तासगावची आहे. मी वनिता माने, आता वनिता दीक्षित. माझ्या गुरु या माला इनामदार. मला पहिलं इथे केशवराव स्टेजवर उभं केलं ते त्यांनी. आता म्हणजे सांगू शकत नाही किती मी प्रयोग केले आणि किती स्पर्धेची नाटकं केली ती आणि किती डायरेक्टर वायजी भोसले, मधू भोसले, मधुकर कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी हे समोरच बघून ह्या वयात असं बघायला मिळेल असं ह्या जन्म सुद्धा वाटलं नव्हतं मॅडम. फार वाईट झालं. आम्हाला इथं घडवलं, लक्ष्मी मिळवून दिली, एवढे मोठे झालो. पण हे झाली घटना ही फार अत्यंत दुर्दैवी घटना आहे मॅडम. शब्दच फुटत नाहीये. खर तर काल भीषण आग लागल्यामुळे संपूर्ण ह्याच काय नाट्यगृह आहे ती जळून खाक झाली आहे. काय सांगाल या एक घटनेबद्दल? कोल्हापूरची काय कोल्हापूरची शानच गेलेली आहे. हे खरी कोल्हापूरची शान आहे. देवाने ताराला पाहिजे आज तोच पडायला काय एवढा मोठ्याला पडला असं आमचं केशवराव भोसले वाचलं असतं. आम्हाला खूप वाईट वाटतं. आमचं बाळपण इथं गेलं. हे केशवराव भोसले सगळे नाटकं आयुष्य गेलं. आमची मुलं मोठी झाली, नातवंड झाली. याच्यामुळे आम्ही जगलोय, तरलोय. आमचे डायरेक्टर होते भालचंद्र कुलकर्णी, जी भोसले, जयशंकर दानवे यांनी आम्हाला इथं घडवलं. आज अक्षरशः या घटनेमुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत आहेत काय? आम्हाला ते सहन होईना झाले. कधी घडून असं घडलेलं आहे. कुठून आलाय तुम्ही? घटना कळल्यावर मग बोलायलाही नव्हतं. तर आताच आपल्यासोबत होते जे कलाकार ह्या नाट्य मंदिरामध्ये आपली कला सादर करून या वेगळ्या ठिकाणी त्यांनी आज पोहोचले आहेत आणि आज अक्षरशः या घटनेमुळे त्यांच्या डोळ्यात देखील पाणी येत आहे. कॅमेरामन आज आत्तासह अमृता पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.